तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावती शहरातील पोहरा भानखेडा रस्त्यावर सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण आहे। या घटनेबाबत 1 एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। हा गुन्हा संघटित गुन्हेगारीच्या श्रेणीत येतो, त्यामुळे सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे। याशिवाय आरोपींना कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून विहित मुदतीत निकाल देण्याची मागणी तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणीही करण्यात आली आहे। या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अमरावती। भूमिका घेत आहे पोलिस कुठेतरी काही दडपण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला वाटतंय का? काय तुमचा आरोप आहे? खूप मोठी या अमरावती जिल्ह्याला मानवतेला काळिमा फासणारी राष्ट्रसंताची ही अमरावती आहे। हे संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज यांची भूमी आहे। पण या भूमीवर आज एका मुलीवर 18 वर्षाच्या मुलीवर जो 5 नराधमांनी जो अत्याचार केला आहे, तो अत्याचार या काळिमा अमरावती शहराला काळिमा फासणारी आहे। आणि अमरावतीचे पालकमंत्री असो, आमदार असो, खासदार एक शब्द नाही काढला। हे प्रकरण कुठं आम्हाला तर दडपण्याचं तर काही षडयंत्र आहे नाही, म्हणून आज प्रहारच्या याच्या सर्व महिला रणरागिणी आहे यांनी आज CP कार्यालयात धडक दिली आहे। CP साहेबांना आम्हाला हेच म्हणणं आहे की ते जे आरोपी आहे या जनतेसमोर, जिल्ह्याच्या जनतेसमोर त्या नराधमांचं नाव, आरोप्यांचं नाव जनतेसमोर आलं पाहिजे की ते कोण आहे, त्यांनी हे कृत्य कसं केलं, यामागे काय षडयंत्र आहे। या सर्व षडयंत्राचा पोलिसांनी आम्हाला जबाब दिला पाहिजे, त्यांचं नाव या जनतेसमोर आलेलं पाहिजे। या मागणीसाठी या प्रहारच्या सर्व महिला, या महिलांच्या नेतृत्वात आम्ही आज CP साहेबांना भेटायला आलो आहे।